जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. हरिपाठ सेवा सुरू आहे आणि 7वा अभंग सुरू आहे. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी, नाही जासी भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. या 2 ओळी आपण काल पाहिल्या. आज अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एकनांदे. या ओळींकडे आज आपण बघू. कालच्या निरूपणामध्ये 2 गोष्टी प्रामुख्यानं समोर आल्या. एक म्हणजे आपण सतत देहबुद्धीमध्ये आहोत, जीवभावामध्ये आहोत, हेच एका दृष्टीनं पातक आहे. आणि दुसरी गोष्ट समोर आली ती म्हणजे देहबुद्धी आहे हरकत नाही, पण देहबुद्धी बळकट होणे नावाचा प्रकार साधकाच्या बाबतीत होतो. का होतो? कारण तो विवेक सोडतो. विषय उपभोग या ठिकाणी जर विवेक ठेवला नाही तर देहबुद्धी पर्यायाने बळकटच होते. आता प्रश्न असा निर्माण होतो की ही देहबुद्धी बळकट कशाने होते हे तर कळलं, पण मी जो बहिर्मुख आहे त्याची बहिर्मुखता आणखी कशाने वाढते? किंवा मी जसं काल म्हटलं की आपण एक विषय भोगतो, पण त्या भोगाच्या ठिकाणी आसक्त असणं ही निराळी गोष्ट आहे. उदाहरणार्थ राग येणं तसं वाईट नाही, पण तो राग योग्य ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. मुलाच्या भल्यासाठी जर बाप ओरडला तर ते ठीकच आहे, पण राग प्रमाणाबाहेर का जातो? असंच सर्व विकारांचं का होतं हे थोडंसं आपण आज पाहूया. कारण याचा संबंध अनंत वाचाळ बरळती बरळ याच्याशीच आहे. कसा आहे ते तुम्हाला सांगतो. बरळ ही संज्ञा शक्यतो तेव्हाच वापरली जाते जेव्हा माणूस नुसता बडबडत नाही तर असंबद्ध बडबडतो. म्हणजे त्या बोलण्याला, त्या बडबडण्याला काहीही धरबंध राहत नाही. खरं पाहता आपली जी वाचाळता सुरू आहे, वाचाळता म्हणजे सततची बडबड सुरू आहे. 4 जण जमले नाही रे नाही की लगेच बडबड चालू होते. आणि ही बडबड मुख्यतः जी व्यक्ती तिथे उपस्थित नसते त्या व्यक्तीच्या बद्दलच असते. कोण काय करतो आहे, कोणाच्या आयुष्यात काय सुरू आहे, कुणाचं काय नुकसान झालं, कुणाचा काय फायदा झाला, अशा अनेक निरर्थक विषयांचा काथ्याकूट सुरू असतो. मी मध्ये एका संतांच्या घरी गेलेलो होतो. ते संत घरातच निरूपण करत होते. निरूपणामध्ये ते साधनेचा विषय सांगत होते. साधनामध्ये एकाग्र चित्त कसं होता येतं हा विषय त्यांनी अगदी खोल जाऊन सांगितला. थोड्या वेळानं त्यांचं निरूपण संपलं. निरूपण संपल्यानंतर अर्थातच चहापानाची वेळ झाली आणि काही महिला स्वयंपाकघरामध्ये गप्पा मारत होत्या. त्याच महिला निरूपणालाही बसलेल्या होत्या. पण अमुक एका मुलीची साडी कशी चांगली नाही आणि अमुक एका मुलीची कशी चांगली आहे या विषयावरती जवळजवळ 15-20 मिनिटे तिथे काथ्याकूट सुरू होता. ही म्हणायची बरळ. पण या बरळीचा काय दुष्परिणाम होतो हे तर उघडच आहे. आपला वेळ वाया जातो, नको त्या विषयांचं चिंतन होतं. बरं, त्यातून आपल्या पदरात काहीच पडत नाही. पण माऊली जेव्हा अनंत वाचाळ बरळती बरळ असं साधकाला सांगतायत, तेव्हा याचा थोडा खोलवर जाऊन विचार करूया. आपल्या बळकट झालेल्या देहबुद्धीचं कारण आहे आपली वाढलेली बहिर्मुखता. बहिर्मुख तर आपण आहोतच. आपण जर अंतर्मुखच असतो आणि पूर्णतः आत्मस्वरूपाच्या तिथे स्थित असतो तर सद्गुरूंकडे का गेलो असतो? आपण अपूर्ण आहोत, बहिर्मुख आहोत, म्हणून आपण सद्गुरूंच्या पायी आहोत. सद्गुरू आपल्याला अंतर्मुखतेचा मार्ग सांगतायत, पण आपण अंतर्मुख न होता बहिर्मुखच राहतोय. नुसतं राहत नाही तर
आपली बहिर्मुखता वाढते आणि देहबुद्धी बळकट होते. तर हे असं का होत असेल? तर याचं मुख्य कारण आहे आपल्या मनाचं असंतुलन असणं, आपल्या चित्तामध्ये अस्थैर्य असणं. असं पहा, आपण ध्यानाला बसलो किंवा नामस्मरण करायला बसलो. पुष्कळदा आपण नामस्मरण करण्याच्या ऐवजी इतरच गोष्टींचं चिंतन करत असतो आणि मुखानं नाम तेवढं घेत असतो. ध्यानाच्या वेळी तर विचारायलाच नको. डोळे उघडे असताना जितके विचार येत नाहीत, त्याहून कित्येक पटीने जास्त विचार डोळे बंद झाल्यावर येतात. आपण या विचारांच्या प्रवाहामध्ये अक्षरशः वाहवत जातो. जसं एखादी बडबडणारी व्यक्ती, म्हणजे ज्या व्यक्तीला बडबडण्याचं व्यसन आहे, अशी व्यक्ती बोलतच राहते. मग त्या गोष्टींचा काही संबंध असो नसो, बरळत राहते. ही आपली मनाची बरळ सततची सुरू आहे. त्याचा परिणाम असा होतो की आपण साधनेमार्फत अंतर्मुख होण्याच्या ऐवजी ही बरळच म्हणजे मनाचेच विचार वाढवत राहतो. आणि हे कसे वाढतात? तर विचारातूनच विचार वाढतात. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. माणूस ध्यानाला बसलेला आहे. अचानक त्याच्या डोक्यात आंब्याचं झाड येतं. का तर त्याच्या अंगणामध्ये आंब्याचं झाड आहे. ठीक आहे, यावर्षी मोहर जरा उशिराच आला नाही 2 महिन्यांपूर्वी आलेला, पण जळून गेला. आंबे कधी लागतायत कुणास ठाऊक. नीट पिकले पण पाहिजेत. मागच्या वेळी किडलेले. बघू काय होते. भाव पण मिळत नाही ना बाहेर. विकावं म्हटलं तर आपली ती क्षमता नाही. बाजारात कोण फिरणार? जाऊ दे, सगळीच महागाई झाली आहे. कसं होणार समाजाचं कुणास ठाऊक. म्हणजे बघा, हा ध्यानाला बसलेला आहे आणि विचारशून्य अवस्थेला पोचायचं आहे, पण हा चिंतन करतोय आंब्याचं आणि समाजाचं. म्हणजे विचार करता करता माणूस कुठल्या थराला जाईल आणि कुठल्या प्रकारचे विचार करील, याला कसलाही धरबंध नाही. आणि हीच बरळ आहे जी साधकाची अखंड सुरू आहे. अखंड सुरू आहे म्हणजे असं नाही आहे बरं का की नामस्मरणाला बसल्यानंतरच किंवा ध्यानाला बसल्यानंतरच ही बरळ चालू आहे. आपल्या संपूर्ण दिनचर्येमध्ये सतत आपण ही बरळ करत आहोत. आपलं आपल्यालाच तपासून पहा. जरी आपण आपल्या आवडीचा टीव्हीवरती कार्यक्रम पाहत असलो तरीसुद्धा आपल्या मनामध्ये निरनिराळे विचार असतात. कशी साडी नेसली आहे नाही तिने, काय शर्ट घातलाय त्याने, आज असं का बोलतोय हा, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे आपल्या चित्ताला, आपल्या मनाला शांत राहण्याची मुळी सवयच नाही आहे. कार्य कुठलंही करत असू आपण तरी आपली मानसिक भरकट अखंड सुरू आहे. आणि ही भरकट जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत चित्त साधनेमध्ये दंग होणार नाही. असं पहा, मन मिसळून केलेली कृती अधिक फळाला येते. अभ्यासक्रम एकच असतो, शिक्षकही एकच असतो. विद्यार्थी असतात 20 किंवा 25. एखादा विद्यार्थी मनापासून लक्ष देतो की सर काय शिकवतायत, आपण काय लिहितोय, सर फळ्यावरती काय लिहितायत आणि काय समजावून सांगतायत, माझं कुठं चुकतंय, वगैरे वगैरे. काही मुलं लक्षच देत नाहीत, तर काही मुलं लक्ष द्यायचा प्रयत्न करतात पण मनाने बाहेरच धावत बसतात. कधी एकदा क्लास सुटतो आणि मी क्रिकेट खेळायला जातो. आपण ज्या प्रतीचं लक्ष दिलं त्या प्रतीचा रिझल्ट आपल्याला मिळणार हे उघडच आहे. कारण जर मी मनापासून लक्ष दिलं वर्गात तर मी घरी जाऊन त्याचं चिंतन करणार आणि मनन करणार. असं पहा, कुठल्याही गोष्टीचं चिंतन आणि मनन करण्यासाठी तो विषय माझ्या अंतःकरणात रुजायला नको का? तो विषयच माझ्या अंतःकरणात रुजला नसेल तर मी चिंतन आणि मनन करू तरी कशाचं? जो विद्यार्थी वर्गामध्ये लक्ष देतो, मनापासून हजर असतो, तो घरी गेल्यानंतर त्या विषयाचं चिंतन आणि मनन करू शकतो. तसंच परमार्थामध्ये आहे. आपण
सद्गुरूचरणी बसून अध्यात्म श्रवण करतो, परमार्थ ज्ञान श्रवण करतो, पण ते श्रवण करतानाही आपली अशीच भरकट सुरू असते जशी इतर दिनचर्या करत असताना सुरू असते. परिणाम असा होतो की आज महाराज किंवा सद्गुरू काय म्हणाले हे आपल्याला तासाभरानेही आठवत नाही. तास काय, अक्षरशः 5 मिनिटांनीही आठवत नाही. गोंदवलेकर महाराजांचीच प्रवचने पहा. आजच्या तारखेचं प्रवचन आपण वाचलं किंवा ऐकलं, 5 मिनिटांनी विचार करून बघा बरं, यातलं आपल्याला काय काय आठवतंय. बहुतांश वेळेला आपल्याला काहीच आठवत नाही. आठवलं तर 1-2-5% आठवतं. का तर आपली बरळ अखंड सुरू आहे. चित्ताची मनाची भरकट अखंड सुरू आहे. ही बरळच आपल्या बहिर्मुखतेचं मुख्य कारण आहे. मगाशी विषय आला बघा, आपली बहिर्मुखता आपली देहबुद्धी बळकट करते. कशी ते पाहू. देहबुद्धी बळकट होते म्हणजे काय हो? देहबुद्धी कशावर पोसली जाते? जसं एखादं झाड खत, पाणी, चांगली माती याच्यावरती पोसलं जातं, तसं देहबुद्धी विषयांमुळे पोसली जाते. मगाशी आपण पाहिलं की अंतःकरणात जे मुरलेलं आहे त्याचंच चिंतन आणि मनन होणार. आपल्या अंतःकरणामध्ये विषय मुरलेले आहेत, त्यामुळे साहजिकच विषयांचं चिंतन आणि मनन होतं आणि आपण आणखी आणखी बहिर्मुख होत जातो आणि देहबुद्धी बळकट होत जाते. ही बरळच याच्या मागे कारणीभूत आहे. कसली बरळ? विषयांचं चिंतन आणि मनन, हीच ती बरळ. कुठलाही विषय उपभोग आपल्या डोळ्यापुढे आणा, तो भोगायच्या आधी त्याचं आपण चिंतन केलेलं असतं आणि मग तो भोगलेला असतो. उदाहरणार्थ अन्नाची वासना. त्याच्या आहारी गेलेल्या माणसाचं पहा. तो त्याला जो पदार्थ खायचा आहे त्याचं मनन करतो, चिंतन करतो. इतकंच काय, त्या चिंतनाने आणि विचाराने त्याच्या तोंडाला पाणी सुटतं आणि बाहेर जाऊन तो कुठल्याही परिस्थितीत तो पदार्थ खातोच. हेच विषयाच्या बाबतीतलं चिंतन आपली देहबुद्धी वाढवायला कारणीभूत ठरतं. पर्यायानं ते आपल्या साधनेतही आपल्या डोळ्यांपुढे उभं राहतं. साधक मग अशा वेळी ध्यान किंवा नाम घेत नाही. अंतरामध्ये तो विषय चिंतनाची बरळच करत राहतो. ही बरळ आणखी एका प्रकारे गुरुपदिष्ट साधनेच्या आड येते. ती कशी येते ते पाहू. आपल्याला ध्यान करायला, नाम घ्यायला सांगितले तरी कोणी? सद्गुरूंनी सांगितले. पण ज्या प्रकारे ध्यान करायचे किंवा ज्या पद्धतीने नामात रंगून जायचे हे ज्यावेळी सद्गुरू सांगत असतात, तेव्हा तिथेही आपण एकाग्र चित्ताने असतच नाही. परिणाम असा होतो की साधनेला बसताना, नामाला बसताना सद्गुरूंना जसं अपेक्षित आहे तसं आपण नाम घेतच नाही, तसं साधन करतच नाही. सद्गुरू सांगतात की नाम कसं एकतानतेनं घ्यायचं, कसं भाव ओतून घ्यायचं, प्रेमानं घ्यायचं. महाराज म्हणतात, नाम घेताना आपण नाम घेतोय हेही आपण विसरावं. ध्यान करताना साक्षीत्व कसं ठेवायचं, कसं मनाला आवरायचं, कसं विचारांना पाहायचं, हे सगळं सद्गुरू सांगतात. पण आपण आपल्या बरळीमध्येच असतो. मनाच्या अस्वस्थतेमध्ये, मनाच्या भरकटण्यामध्येच व्यस्त असतो. साहजिकच आपल्याला हे लक्षातच येत नाही की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आणि अशीच पुष्कळ वर्षे निघून जातात आणि पदरात काहीच पडत नाही. अनुग्रह घेऊन बरीच वर्षे झालेली असतात, तरी नामात अजून मन लागतच नाही. विचार येतच राहतात, ध्यान होतच नाही, चित्त एकाग्र होतच नाही. या तक्रारी सुरूच राहतात. माऊली सांगतायत, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. अशी बरळच तू करत राहिलास तर तुला हरी कसा भेटेल? हरी हा ध्यानाच्या निर्विकल्प अवस्थेमध्ये भेटतो. उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत. प्रवास खूप लांबचा आहे. आधी शून्यावस्था यावी लागते, त्यानंतर
अमनावस्था आहे आणि मग पुष्कळ काळाने उन्मनी अवस्था येते. साधनेतील टप्पे पुष्कळ आहेत. त्याच्या विस्तृत विवरणामध्ये आता जायला नको. मूळ विषय असा आहे इथे की आपली ही बरळ कुठे ना कुठेतरी थांबली पाहिजे आणि ती प्रयत्नपूर्वकच थांबवावी लागते. आपोआप अशी थांबत नाही. मी ध्यानाला बसलो, मी नामस्मरणाला बसलो की आपोआप मन शांत झाले बुवा, असं होत नाही. त्यासाठी साधकाला अभ्यास करावा लागतो. अभ्यासाचं सूत्र माऊली पुढच्या ओळीत सांगतायत, ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निधान. आपलं ध्येय आत्मस्वरूप आहे आणि मी आत्मस्वरूप आहे याचा अखंड विवेक साधकाला जवळ बाळगावा लागतो. विवेकाची एक व्याख्या अशी आहे, नित्यानित्य वस्तू विवेकः. नित्य काय आणि अनित्य काय याची छाननी म्हणजे विवेक. आद्य शंकराचार्य म्हणतात, नित्यत्व एकम ब्रह्म तद्व्यतिरिक्तम सर्व अनित्यम. आपला आत्मा किंवा आपलं आत्मस्वरूप हेच नित्य आहे आणि बाकी सर्व अनित्य आहे. माझं अस्तित्व म्हणजे देह म्हणून मी जे स्वतःचं अस्तित्व मानतो ते अस्तित्व, पर्यायानं माझ्या मनात येणारे विचार, संकल्प, विकल्प, चित्तवृत्ती या सगळ्याला अनित्य मानलेलं आहे. हे सगळं टाकून, हे सगळं सोडून पलीकडे आत्मस्वरूप आहे. म्हणजे नामाला बसल्यानंतर एकतर आपल्याजवळ भावाची शिदोरी पाहिजे, प्रेमानं भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. भावाची शिदोरी आपण भावे विण देव नकळे निस्संदेह हा विषय बघताना बघितली आहे की भगवंत मला आपला वाटला पाहिजे, माझ्या घरातला, माझा सखा, माझ्या प्रेमाचा असा वाटला पाहिजे. असंच प्रेम आपल्याला सद्गुरूंबद्दल पाहिजे. या भावाच्या शिदोरीने आत्यंतिक प्रेमाने भगवंताचं नाम घ्यायचं आहे. ते नाम घेत असताना माझा माझ्याशी, माझ्या देहाशी, माझ्या विचारांशी, माझ्या मनाशी कशाशीही संबंध नाही. मी, माझं नाम, माझे सद्गुरू असं एकरूपत्वानं नाम घ्यायचं आहे. ध्यानाला बसल्यानंतरही माझा आणि विचारांचा काही संबंधच नाही आहे या दृढ भावनेनं, या निश्चयानं ध्यानाला बसायचं आहे. आणि म्हणूनच आत्मा हा निधान असे शब्द माऊली वापरतात. नुसता आत्मा आहे असंही माऊलींना म्हणता आलं असतं, पण आत्मा हा निधान असं माऊली जेव्हा म्हणतात तेव्हा त्या आत्मस्वरूपाविषयीचा निश्चय तिथे अभिप्रेत आहे. आणि हा निश्चयच आपल्यापाशी असत नाही. बसायचं म्हणून बसलं ध्यानाला, बसायचं म्हणून बसलं नामाला. चला गेलोय ना गोंदवल्यात, एकदा माळ समाधीला लावून घेऊ म्हणजे काम झालं. चला गेलोय ना गोंदवल्यात, बसू जपाला म्हणून बसायचं. म्हणजे नंतर साधकाचं असं व्हायला लागतं की दिवसभरातली करायची म्हणून एखादी गोष्ट जशी असते तसंच ध्यान किंवा नामस्मरण होऊन जातं. त्यामध्ये प्रेम, भाव, श्रद्धा, कळवळा, तळमळ राहतच नाही. फक्त करायचं म्हणून करायचं. आणि असं करत असल्यामुळं इतर वेळीही आपण बरळतोय मनामध्ये, तर साधनेच्या वेळी कुठून शांत बसणार? साधनेला बसल्यानंतरही ही बरळ आपली सुरूच राहते. हा जो विवेक आहे आत्मस्वरूपाचा, हा ठसणं अत्यंत महत्त्वाचं आहे. माऊली म्हणतात, ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निधान, सर्वाघटी पूर्ण एक नांदे. सर्वाघटी पूर्ण एक नांदे हा अभ्यास साधकाला करावा लागतो. म्हणजे साधक जीवन जगत असताना अनेक स्तरांवरती जगतो. कधी तो बाप असतो, कधी भाऊ असतो, कधी नवरा असतो, तर कधी कोणाचा मालक किंवा नोकर असतो. स्त्रियांच्या बाबतीत कधी ती बहीण असते, कधी आई असते, तर कधी पत्नी असते. ऑफिसमध्ये कोणाची कलीग असते. वेगवेगळ्या प्रकाराने आपण समाजात वावरतो आणि आपले वेगवेगळे विचार घेऊन वावरतो. घरात असताना आपले निराळे विचार असतात,
ऑफिसमध्ये आपले निराळे विचार असतात. आपले आचारसुद्धा प्रसंगानुरूप बदलतात. आपण घरात जसं वागतो तसं समाजात वागत नाही आणि जवळच्या मित्रांमध्ये जसं वागतो तसे नातेवाईकांमध्ये वागत नाही. हे सगळं जीवन जगत असताना याचे पडसाद आपल्या अंतःकरणावरती उमटत जातात. हे जे पडसाद उमटतात ते नंतर विचारांच्या रूपानं असंबद्धपणे आपल्या मनःपटलावरती येतात. हीच ती बरळ आहे. ही बरळ होऊ नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वर्तन करत असताना सगळीकडे परमात्म भाव ठेवण्याचा अभ्यास करावा. माऊली हेच सांगतायत, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. घट म्हणजे शरीर बरं का. शरीर किंवा जीव किंवा प्रत्येक वस्तू, या सर्व वस्तूंमध्ये, सर्व जीवांमध्ये एक पूर्ण असं आत्मस्वरूपच भरून आहे, असा विवेक माऊली इथं आपल्याला सांगतायत. तो विवेक ठेवून आपण वर्तनाचा अभ्यास केला तर मगाशी म्हणालो तसं समाजामध्ये आपण वेगवेगळ्या भूमिका बजावत असतानाही आपलं मन आणि चित्त शांत राहण्याचा अभ्यास होतो आणि याची परिणती ध्यानामध्ये किंवा नामस्मरणाच्या वेळी शांतता मिळण्यात होते. असं बघा, फक्त गाण्याच्या कार्यक्रमाच्याच वेळी उस्तादजी गायला बसलेत असं होतं का हो? 3-4 तास जेव्हा यमन राग पंडित भीमसेन जोशी गातात तेव्हा त्यांच्या आयुष्याचं साधन त्याच्या मागे असतं. चित्त आणि मन डोळे मिटल्यानंतर एकाग्र होण्यासाठी आयुष्य साधनीभूत करावं लागतं. आयुष्यामध्ये सततचा विवेक आणि सततचं आत्मस्वरूपाचं चिंतन आणावं लागतं. फक्त दिवसातली एक कुठली तरी वेळ आहे तेव्हाच साधन आहे असं मुळीच नाही आहे. साधना 24 तास अखंड आहे. फक्त ती वेगवेगळ्या प्रकारे आपण करत राहायची आहे. माऊली सांगतात, ही अनंत वाचाळ बरळ आपली थांबायला पाहिजे आणि ती थांबण्यासाठी विवेक जवळ बाळगायला पाहिजे. आपल्या सद्गुरूंनी आपल्याला काय बोध केलेला आहे, काय उपदेश केलेला आहे, त्याच्या चिंतनाची शिदोरी जवळ बाळगली पाहिजे. आपल्या सद्गुरूंप्रती असलेलं प्रेम, भगवंताप्रती असलेलं प्रेम, याचं अखंड स्मरण आपण आपल्या अंतःकरणात जपलं पाहिजे. तेव्हा कुठे साधनेच्या नामाच्या अवस्थेमध्ये हरीची भेट आपल्याला होईल. नाहीतर त्या कैचा दयाळ पावे हरी अशीच आपली अवस्था असणार. हे जे चिंतन, मनन किंवा विवेक याची सांगड घालून साधकाला साधनेमध्ये घट्ट राहता येतं, ते केवळ आणि केवळ सत्संगतीनेच साध्य होतं. संतांच्या संगतीत याचे उपायही सापडतात आणि ते उपाय करून साधना केल्याने आपल्या पदरात संतांची कृपाही पडते. आणि हाच विषय पुढच्या अभंगात माऊली सांगतात. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. पुन्हा बघा, हरिपाठातील अलौकिक संगती कशी आहे. या अभंगामध्ये माऊली आपल्याला सांगतात आपलं काय चुकतं, कसे आपण भरकटत जातो आणि कसा आपल्यापासून हरी किंवा आपण हरीपासून, आपल्या आत्मस्वरूपापासून लांब लांब जात राहतो. पण हे सांगून पुन्हा मायेने आणि प्रेमाने केवळ आपलं कल्याण व्हावं या कळवळ्याने माऊली पुढच्या अभंगात त्याचा उपायही सांगतात. सत्संगती. आपण यथावकाश तो विषय पाहूच. आज इथे निरूपणाला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.